कसले क्वेश्चन? वर्बल क्वेश्चन ना. एबल टू फ्युचर वर्बल क्वेश्चन कोणते? पॉझिटिव्ह ऍज वेल ऍज आला तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह. काय शिकवलं म्हणतो? पॉझिटिव्ह निगेटिव्ह शिकवलं. काय शिकवतोय आज? ते लक्षच नाही. ए हिरो काय शिकवतोय आपण? हा, एबल टू काय नसता एवढं सांगतील. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह शिकवतोय. एबल टू फ्युचरचा वर्बल क्वेश्चन शिकवतोय. ऑफकोर्स पॉझिटिव्हचे वर्बल क्वेश्चन आणि निगेटिव्हचे वर्बल क्वेश्चन. ऑल राईट. चला, ग्रुप नंबर 1 and 5 सांगा मला. एक वाक्य सांगा. करता डेजेस काम करू शकेल, करत्याला डेजेस काम करता येईल, करता डेजेस काम करण्यास समर्थ असेल. काय नाव? हा सांगा. दुर्गा आणि अंकिता. दुर्वा 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 हा हा तो दुर्वा दुर्गा नाही. शेती करेल. तुझ्याकडे सिग्नल नाही का? परत एकदा सांगायचा. तो चांगली शेती करू शकेल. तो चांगली शेती करू शकेल. आणखीन काय? आणि कोण होता? अंकिता. हा तो चांगलं भाषण करू शकेल. हा तो चांगलं तो भाषण करू शकेल. बर चालतंय. दोन्ही वाक्य बरोबर आहेत, चांगले. चला, दोन्ही पैकी एक घेऊ आपण. तो चांगलं भाषण करू शकेल, तो चांगली शेती करू शकेल. ल्या. तो चांगली शेती करू शकेल. थोडंसं वेगळं वाक्य आहे. तो चांगली शेती करू शकेल. चला घ्या, सांगा. ग्रुप नंबर 1 and 5 सगळे म्हणून सांगा मला. ही He हा will be able. हा Be able to find. He will be able to. He will be able to find. बघा, वेगवेगळं जाईल. टू फार्म म्हणजे शेती करणे, हे पण आहे, वर्ब आहे, मेन वर्ब. और तुम्हाला दुसरं लिहिता येईल. ही विल बी एबल टू डू गुड फार्मिंग असे लिहिता येईल, काय अडचण नाही. ही विल बी एबल टू डू गुड फार्मिंग और ही विल बी एबल टू फार्म वेल. टू फार्म म्हणजे शेती करणे. ठीक आहे. चला, तो वर्बल क्वेश्चन ग्रुप नंबर 1 and 5 सगळ्यांनी म्हणून सांगा. तो चांगली शेती करू शकेल. तो चांगली शेती करू शकेल का? तो चांगली शेती करू शकेल का? फोर्थची माझ्या समोर बसलेली, मोबाईलच्या समोर बसलेली सगळ्या मुलांना लक्ष द्या. फोर्थच्या माझ्या समोर बसलेल्या, अर्थात ऑफकोर्स फोर्थ फिफ्थ वगैरे सगळे, फोर्थच्या सर्व मुलांनी, मोबाईल समोर बसलेल्या सर्व मुलांना लक्ष द्या इकडं. बघा, मराठीमध्ये जे वाक्य असतं त्या साध्या वाक्याच्या शेवटी का लागलं असतं त्याला आपण वर्बल क्वेश्चन म्हणतो. या वर्बल क्वेश्चन मध्ये, वर्बल क्वेश्चनला इंग्लिश मध्ये वर्बल क्वेश्चन बनवण्यासाठी काय सगळे काय करायचं? हेल्पिंग वर्ब हे वाक्याच्या सुरुवातीला ठेवायचं. आणि मी हेल्पिंग वर्बचे तुम्हाला पुन्हा लेक्चर पाठवतो. 2 लेक्चर्स आहेत. हेल्पिंग वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब शिकवलं काय तुम्हाला? आठवते का नाही? हेल्पिंग वर्ब म्हणजेच ऑक्झिलरी वर्ब. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं प्रायमरी ऑक्झिलरी आणि
मॉडल ऑक्सिलरी शिकवलं होतं का नाही? येस ऑर नो? त्यातील ऑफकोर्स हेल्पिंग वर्ब म्हणजे काय? ऑक्सिलरी वर्ब. तर त्यातील विल कुठं टाकलं होतं आपण? आठवतंय का नाही? इकडे याचा अर्थ विल देखील काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. विल बी नाहीये. काय सांगितलं तुम्हाला? ओनली विल. काय ते? ऑक्सिलरी वर्ब. प्रायमरी नाहीये. इट इज मॉडल ऑक्सिलरी. त्यामुळे याच्यामधलं विल बी मधलं काय घ्यायचं आपल्याला सुरुवातीला? फक्त विल घ्यायचं. विल बी नाही. बी इज मेन वर्ब. आणि मेन वर्ब मध्ये तुम्हाला ते शिकवलं होतं. मेन वर्ब बी चे किती फॉर्म आहेत? 5 फॉर्म्स आहेत. तो बी हे मेन वर्ब आहे. वर्बल क्वेश्चन बनवताना आपल्याला काय लागतं? हेल्पिंग वर्ब वाक्याच्या सुरुवातीला लागतं. बघा रे, फोर्थचे सगळे मुलं हेल्पिंग वर्ब वाक्याच्या सुरुवातीला ठेवलं तर जसं मराठीमध्ये याला शेवटी का लागलं? मराठीमध्ये याला हा हे वाक्य होतं. आता याचं इथं वाक्य या अर्थाचं बनण्यासाठी आपल्याला काय करायचं? या वाक्याचं या अर्थाचं बघा, या अर्थाचं हे वाक्य आहे. याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा का टाकलं तर याच्यामध्ये आपल्याला काय बदल करावा लागेल म्हणजे असं वाक्य बनेल. फोर्थची म्हणून लक्षात घ्या. तर याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? विल हे हेल्पिंग वर्ब आपल्याला वाक्यामध्ये पुढे लिहावा लागेल आणि त्यानंतर वाक्याचा राहिलेला भाग असा रिपीट करावा लागेल. आपला वर्बल क्वेश्चन तयार होईल. फोर्थचे मुलं हा काय होईल सांगा? फक्त फोर्थचे मुलं बोला. ग्रुप नंबर 1 and 5 चे फक्त आणि फक्त फोर्थचे मुलं बोलायचं. ग्रुप नंबर 1 and 5 चला बोला. नसता मी आताच काढून टाकेल. फोर्थचे मुलं जर नाही बोलले तर ग्रुप नंबर 1 and 5 चे सगळे फोर्थचे मुलं मी काढून टाकेल. लवकर बोला. सांगा, सांगितलंय मी. बोला बोला रे, लवकर बोला. दुर्वा तुला काढून टाकेल. तुझ्या बरोबर कोण बसलंय? Be able to farm well. थांब थांब. तू फोर्थला आहे का? तू Yes. फोर्थला आहे का? तू फोर्थला आहे? तू फिफ्थला आहे? आणि कोण बसतंय तुझ्या बरोबर? तुझ्या बरोबर कोण आहे आणखीन? नाही बसलेलं. कोणाच नाही? बर चल. हा ओंकार बोल. ओंकार बोल रे बाळा. ग्रुप ना. अरे ओंकार तू कुठं इकडं नाही ना. फक्त 1 and 5 1 and 5 मध्ये कोणी आहे का फोर्थचा? 1 and 5 मध्ये फोर्थचा कोणी आहे का? कोण आहे? स्वरा. हा स्वरा बोल. Will he able to farm well? अरे तुला सांगितलं मी वेल इकडे घ्यायचा आणि बाकी सगळं रिपीट करायचं. बघा इकडे लक्ष द्या. वेल इकडे घेतलं, राहिलं काय? हे आणि बी कोण लिहायचं? बी सुटलं गेलं का? बी एबल टू farm well. This is your verbal question. Will he be able to farm well? हा झाला verbal question या अर्थाचा. फक्त हेल्पिंग वर्ब सुरुवातीला नेलं तर शेवटी का असणारा अर्थ याला प्राप्त झाला. आर यू ऑल गेटिंग? ग्रुप नंबर 1 and 5 सगळ्यांना समजतंय का? फोर्थची मुलं चला आता सगळ्यांनी बोलायचं. फोर्थची मुलं लक्ष द्या कसे बोलतात बाकीचे लोक. याच्या अगोदर जर आपल्याला WH शब्द ठेवला तर WH क्वेश्चन तयार होतो. या वर्बल क्वेश्चनच्या अगोदर WH शब्द WH शब्द ठेवल्यास WH क्वेश्चन तयार होतो. काय डाऊट? चला बोला. याचा अगोदर मराठीमध्ये मला WH क्वेश्चन सांगा. तो काय करू शकतो? हा चांगली शेती करू. तो काय करू शकतो? करू शकतो कसं होईल? करू शकेल. शकेल होईल ना रे. तो काय करू शकेल. हा आणखीन काय होऊ शकतं सांगा? एनी अदर पॉसिबल WH क्वेश्चन. कोणाला चांगली शेती करू शकेल? कोण चांगली शेती करू शकेल? करू शकेल किंवा यालाच आपण कोणाला चांगली शेती करता येईल असं पण म्हणता येईल. ठीक आहे. चला सांगा मग तो काय करू शकेल? व्हॉट? शांती शांती शांती.
शांती. वॉट नंतर आपल्याला काय रिपीट करायचंय? वर्बल क्वेश्चन. हा करा व्यवस्थित. What 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 will he एबल टू डू येणार ना, करणे. फार्मिंग गायब झालं ना, फार्मिंग गायब झालं आणि व्हॉट विल बी नाही येणार इथं. व्हॉट विल ही बी एबल टू डू. फार्म गायब झाला आता, शेती करणे गायब झालं. काय करू शकेल? ठीक आहे, करणे आलं, शेती करणे निघून गेलं. चला, कोण चांगली शेती करू शकेल? हो नंतर वर्बल क्वेश्चन रिपीट करायचं. हो बघा, हे काय होणार आता? बोला. हो विल बी गुड फार्म कुठे रे येड्या? फार्म वेल आहे, फार्म वेल. और तुम्ही जर डू गुड फार्मिंग लिहिलं असेल तर हु विल बी एबल टू डू गुड फार्मिंग. समजतंय का? येस और नो? Yes, sir. Yes, sir. अरे मी डब्ल्यू क्वेश्चन पण लिहिलं का? Yes, sir. ओके, डब्ल्यू क्वेश्चन लिहिलं तरी आज त्याला कट मारू आपण. आज द्यायचं नाही आपल्याला, हे कट मारा किंवा राहू द्या. आता निगेटिव्ह मध्ये आपण वर्बल क्वेश्चन पर्यंत थांबू. हा, डब्ल्यू क्वेश्चन आजचा पार्ट नाही, उद्या शिकू. ठीक आहे, फ्लो मध्ये मी लिहून टाकलं. चुकीचं नाही मात्र, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. चुकीचं नाही, करेक्ट आहे, मात्र आजचा विषय नाही. नाही केलं तरी चालेल. ठीक आहे, चला निगेटिव्ह सांगा. ग्रुप नंबर 1 and 5 याचा निगेटिव्ह सांगा. तो चांगली शेती. बघा रे, तो शेती करू शकणार शकणार नाही. चांगली शेती करू शकणार. बरं, अगोदर सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? शकणार, शकेल, शकणार नाही. सेमच आहे, एकच प्रकारचे वाक्य ते. हा, चालेल मग. चालते, विल नंतर नॉट लावायचं आपल्याला. पप्पाला सांगते ती मोबाईल बघतोय म्हणून. चला, तो चांगली शेती करू शकणार नाही. चला सांगा. He will be not able to नाही रे, farm well. विल बी नॉट कुठं आलं? मी farm सांगेन well. तुम्हाला की हेल्पिंग वर्ब नंतर नॉट लावायचं, बी नंतर नॉट नाही. विल बी नॉट नाही ना तिथं. काय येईल तिथं? विल नॉट बी. विल बी नॉट नाही, विल नॉट बी. ठीक आहे, लिहा. ही विल He will not be able to एबल टू फार्म वेल. लक्षात घ्या, शांततेनं काय गडबड करू नका. 2 सेट कमी झाले तरी चालतील आपले. विल हे हेल्पिंग वर्ब आहे. विल नंतर आपण नॉट लिहितो. हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट लिहिल्यास निगेटिव्ह सेंटेन्स बनतं. विल बी नंतर नॉट नाही, विल नंतर नॉट. बी आहे तिथंच. ठीक आहे, बघा. ही विल बी एबल टू, इथं काय लिहिलं आपण? ही विल नॉट बी एबल टू. विल नंतर नॉट लिहायचं. आता विल प्लस नॉट, निगेटिव्हला विल प्लस नॉट काय होतं सांगा? विल प्लस नॉट इट बिकम्स वोंट. चला, निगेटिव्ह सेंटेन्स 2 प्रकारे सांगा लवकर मला. ग्रुप नंबर 1 and 5. He won't be able to farm well. ही वोंट बी. बीचं बी तसं ठेवायचं, बी काढून नाही टाकायचं. ही वोंट बी एबल टू फार्म वेल. ही वोंट बी एबल टू फार्म वेल. थांबून व्यवस्थित लिहून समजून घ्या.
फक्त विल सुरुवातीला ठेवल्यास वर्बल क्वेश्चन तयार होतो. विलचं वाक्य जिथं जिथं असेल समोर बी असेल किंवा नसेल काही फरक पडत नाही. जेव्हा जेव्हा विलचं वाक्य येईल तेव्हा तेव्हा विल नंतर नॉट ठेवलं की निगेटिव्ह होईल. लक्षात घ्या, पूर्ण इंग्लिश मध्ये हाच नियम. विलच्या पुढं काही पण येऊ द्या, त्याचा काही विचार नाही करायचा. विलच्या पुढं काही पण येऊ शकतं. विल डू येऊ शकतं, विल हॅव येऊ शकतं, विल बी येऊ शकतं, काही येऊ द्या, काही फरक पडत नाही. विल गो येऊ शकतं, विल कम येऊ शकतं, विल नंतर काही येऊ द्या, त्याचा काही फरक पडत नाही. निगेटिव्ह बनवायचे असल्यास जेव्हा जेव्हा विल असेल तेव्हा तेव्हा विल नंतर नॉट ठेवायचं आणि विल प्लस नॉट हे वोंट होतं हे लक्षात ठेवायचं. इतर ठिकाणी काही बदल होत नाही. निगेटिव्ह करताना सिंपल निगेटिव्ह. समजलं का रे ऑनलाईन वाले? ग्रुप नंबर 1 and 5 समजलं का? सगळ्यांच्या वतीनं बोला. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. तो चांगली शेती करू. वर्बल क्वेश्चन सांगा मला याचा. निगेटिव्ह sir. मराठीचा वर्बल क्वेश्चन सांगा. सांगा. करू शकणार नाही का? नाही का? तो चांगली शेती करू शकणार नाही का? डोकं लावायचं नाही. इकडचा विल हा हेल्पिंग वर्बचा पार्ट आहे, त्याला एरो करायचा. इथला वोंट हा पार्ट आहे, त्याला एरो करायचा. त्या एरो प्रमाणे त्यांना जायला सांगायचं आणि पुन्हा एकदा वाक्य रिस्ट्रक्चर करून लिहायचं. बोला. Will Group number he 1 and 5. not be Will able to farm well? will he not be able to farm well? जे दोघ जण मोबाईलवर भांडण करत होते त्यांना मी रिमूव्ह केलेला आहे आजच्या दिवसासाठी. चला. और बोला. दुसऱ्या पद्धतीने कसं होईल? won't. Come on. Won't he be able to farm well? शांततेनं माझ्याबरोबर लिहा, काही गडबड करू नका. won't he be able to farm well? बरोबर 10-15 सेट करण्याच्या ऐवजी 1-2 सेट व्यवस्थित समजून करा. इथं सेट करणं म्हणजे आपल्याला जास्त सेट कव्हर करणं असं टार्गेट अजिबात नाही. तुम्हाला तो सेट व्यवस्थित समजला पाहिजे एवढं टार्गेट आहे. आता एकदा एक समजला की तुम्हाला बाकीचे प्रॅक्टिस किती करता येतील ना. बर, आणखीन सांगतो. समजा आपण जगातील सर्वात बुद्धू प्राणी आहे. समजा सांगतो तुम्हाला सेल्फ करायला. तुम्ही जर म्हणले मला सर आठवलंच नाही, आता ऑनलाईन ऑफलाईन काही लोकांसाठी बोलतो, कधी कधी असं होऊ शकतं, सर मी जगातील सर्वात बुद्धू प्राणी आहे, मला सेल्फचे वाक्य आठवलं नाही. समजा मी रिपीट सांगितलं 2 टाइम्स आणि सेल्फ सांगितले 4 सेट्स, तर काय करायचं? सेल्फ आठवलं नाही, हेच लिहायचे 4 वेळेस. 2 लिहायचे, डबल परत लिहायचं, परत तेच लिहायचं. आपला फक्त नंबर तेवढा आला पाहिजे. सगळ्यांमधून तत्व सेमच आहे, तरी पण अक्कल प्राप्ती होईल याच्याविषयी एकदम निश्चिंत राहा. ठीक आहे, अजिबात टेन्शन घेऊ नका. नवीन नाही आठवलं हेच परत लिहायचं. हेच समजा मी एकच सेट दिला आणि तुम्हाला सांगितलं 10 सेट करा, तुम्हाला नवीन एकही सेट आठवलं नाही. समजा जर आपण जगातील सर्वात बुद्धू प्राणी असू तर, जर असं असेल तर त्याला इंग्लिश समजेल कसं. त्यांनी काय करायचं? एकच सेट दिलेला सेट 10 वेळेस द्यायचा, डोकंच लावायचं नाही, तरी पण अक्कल प्राप्ती होईल. ठीक आहे, ऑनलाईन वाले पण लक्ष द्या. चला पुढं. एवढं समजलं का? अप टू 4th मुलं सांगा, समजलं का? लिहिलं का? Yes, sir. 4th मुलं बोला. Yes, sir. ओके Yes, sir. ओके. आता ग्रुप नंबर 2 सांगा मला एक वाक्य सांगा. एबल टू फुटुरे फ्युचर सांगा एक वाक्य, एक सेंटेन्स सांगा मला. ओके, ग्रुप नंबर 2 कोणी सगळे म्हणून सांगा रे, कोणी सांगा, कोणी पण सांगा. अजय ग्रुप सर. नंबर 2 च कोणी? अजय सर सांगा. अजय बोल. तो बोल ना अजय, बोल. पाठ करेल करेल कसं रे गरड्या? तो
इंग्लिश वर्ब्स पाठ करू शकेल. बघा, शकतो आणि शकला यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहे कॅन आणि कुड. शकेल साठी आपल्याकडे दुसरं काहीच ऑप्शन नाही. एबल टू मध्ये जावं लागतं आपल्याला. ठीक आहे, कॅन कुडच्या लाईन मध्ये तिकडे काहीच नाही, तुम्हाला इकडे जावं लागेल. हा, तो इंग्लिश वर्ब पाठ करू शकेल. सांगा मला ग्रुप नंबर 2 सगळे म्हणून सांगा. He will be able to by heart एबल टू लर्न म्हणून चालेल, लर्न म्हणतो चालेल, लर्न. verbs. अच्छा, इंग्लिश वर्ब्स म्हणा किंवा वर्ब्स म्हणा, चालेल ठीक आहे. इंग्लिश पण काढून टाकू चला. हा, he will be able to learn verbs. he will be able to learn verbs. तो verbs पाठ करू शकेल. अर्थात वी आर टॉकिंग अबाउट इंग्लिश वर्ब्स. ठीक आहे, पुढं वर्बल क्वेश्चन याचा काय होईल तो मराठीमध्ये सांगा मला सगळे मिळून. तो इंग्लिश इंग्लिश कट केला रे. तो वर्ब्स सगळे म्हणून सांगा. तो तो वर्ब्स पाठ करू शकेल का? शकेल का. वर्बल क्वेश्चन साठी विलच्या वाक्यामध्ये फक्त विल सुरुवातीला ठेवायचं, लक्षात ठेवा इथून पुढं. हा बोला, रिशफल करा वर्ड सगळे. हा, विल बोला रे. Will he be able to learn verb? Able to learn. लर्न नाही रे, लर्न. त्याला शार्प कटिंग कर. लर्न नाही, लर्न. लर्न बघा इथं लिहितो मी, लर्न. Will he be able to learn verbs? ओके, आता याला आपण निगेटिव्ह मध्ये घेऊन जाऊ. चला, ग्रुप नंबर 2 बोला. तो ग्रुप नंबर 2. ओके, ग्रुप नंबर 2 तुमचा टाइम संपलेला आहे. ग्रुप नंबर 3 आणि 4 एकत्र बोला सगळे मिळून. निगेटिव्ह बोला इथं ग्रुप नंबर 3 आणि 4. इंग्लिशचे वर्ब पाठ करू शकणार नाही. इंग्लिशचे वर्ब पाठ करू शकेल का? अरे गदाड्यांनो, इंग्लिशचे कधीच काढून टाकलं रे मी. तो वर्ब्स म्हणा काय रे. हा चला बोला. तो पाठ करू शकणार नाही का? का कशाला लिहिलं ते, काय झोपेत आहेत सगळे. बघा सर कोण आहे. तो वर्ब्स पाठ करू शकणार नाही म्हणणार आहे गाढवा. याचा निगेटिव्ह करायला सांगितलं, तू का करायला सांगतोय. हा सांगा मला आता इंग्लिश सांगा. ही He will not be learn verb. Able to. able to learn verbs. वर्ब्स. वर्ब्स म्हणा इथं बघा. वर्ब्स कसं कसं उच्चार करायला सांग तुम्हाला. वर्ब्स बघा असं, वर्ब्स. ठीक आहे, वर्ब नाही. हा, कोणतरी म्हणलं बघा इकडं वर्ब. वर्ब्स. ओके, ही विल नॉट बी एबल टू लर्न वर्ब्स. लर्नचं इथं सांगितलं, वर्बचं इथं सांगितलंय बघा. ठीक आहे, चला निगेटिव्हचा आणखीन एक प्रकार कसं होईल. ही विल प्लस नॉट काय होतं सांगितलं तुम्हाला अगोदर. बोला. He won't be able To learn verbs. एबल टू लर्न वर्ब. व्हेरी गुड. वर्ब शांत ना, काही गडबड नाही. दोनच सेट होत्या, काही अडचण नाही. एकच झालं तरी काही अडचण नसते आपल्याला. ओके, आता हे झाला
सिंपल सेंटेन्स. याचा वर्बल क्वेश्चन सांगा. याच्या शेवटी का ठेवा हा सांगा. ग्रुप नंबर 2 काय कोण होतं रे? 3 and 4. वर्ब पाठ करू शकणार नाही का? तो वर्ब ऐकलंय मी, ऐकलंय. शकणार नाही का? डबल बोलू नका, ऐकलंय मी. ज्यांनी बोलणार तेच बोला. करू शकणार नाही आणि शेवटी का. दॅट बिकम्स युअर हेल्प सॉरी वर्बल क्वेश्चन. फोर्थ वाले सगळे माझ्या बरोबर लिहा. मी खूप स्लो लिहितोय आज. तो वर्ब पाठ करू शकणार नाही का. पहिलं लेटर कॅपिटल लिहायचं. तेवढं तरी करत जा. फर्स्ट लेटर किती रे का खिचडी करतो. एकच लाईन मारायची ना. काटाकाट करायला एक लाईन मारायची. तुझी इंक फ्री आहे का. मग एकच लाईन मारायची ना कट करायला. मी याला असंच केलंय का. नाही केलं ना. तो वर्ब पाठ करू शकणार नाही का. डोकं लावू नका. इथं विल ला आरो करा स्टेप बाय स्टेप. इकडे वोंट ला आरो करा. त्याप्रमाणे वाक्य सांगा मला. ग्रुप नंबर 3 and 4 सांगा सगळे मिळून. Will सगळे मिळून he सांगा. not Be able to learn worb. एबल टू लर्न नाही रे. लर्न वर्ब. लर्न नाही. लर्न वर्ब. और इन अदर वे कम ऑन. won't he be able to learn verbs? लर्न आहे कोणाने लर्न. लर्न वर्ब आता सांगतो एवढं शांतने शिका की. लर्न वर्ब. लर्न काय रे. लर्न वर्ब. लर्न सगळ्या त्या रेकॉर्डिंग मध्ये येतं कोण बोललं ते. नंतर ऐक व्यवस्थित. हा शांत गडबड करू नका. दोन्ही शिकल तुम्हाला. लर्न असं बोलायचं असं आणि वर्ब असं बोलायचं. बघा इथं लिहिलं मी. हा ऑल राईट. चला ग्रुप नंबर 1 and 5 पुन्हा एकदा. कोण होतं रे. अंकिताचं काय वाक्य होतं. तो भाषण करू शकेल. पुढचं वाक्य आलं. थर्ड सेट आहे. तो भाषण करू शकेल. सांगा ग्रुप नंबर 1 and 5 सगळे मिळून सांगा. He डिलिव्हर will स्पीच. डिलिव्हर असं क्रियापद आहे. एबल टू मेन वर्ब आहे टू डिलिव्हर. आणि काय डिलिव्हर करू शकेल तर स्पीच. ही विल बी एबल टू डिलिव्हर. गोंधळ करू नका. शांततेनं व्यवस्थित समजून लिहा. मी आज खूप स्लो सांगतोय. चला बर याचा वर्बल क्वेश्चन काय होईल सांगा मला शांततेनं मराठीमध्ये. तो सगळे म्हणून सांगा. भाषण करू शकेल का? तो भाषण करू शकेल का. करेक्ट आहे. तो भाषण करू शकेल का. बरोबर आहे. बघा वर्बल क्वेश्चन बनवायला मी पुन्हा एकदा परत मी अनेक वेळा बोलतोय. विलच्या वाक्यामध्ये विलच्या पुढं कुणी आलं द्या. काही काळजी करायची नाही. बी असेल हॅव असेल डू असेल कोणी असेल त्याची चिंता करायची नाही. वर्बल क्वेश्चन बनवताना एकटा विल ला उचलायचं आणि पुढे घेऊन जायचं. हा सांगा रे. ग्रुप नंबर काय रे 1 and 5 बोला. Will he be able to डिलिव्हर स्पीच आणि क्वेश्चन मार्क. चला निगेटिव्ह सांगायचं. लिहून घ्या अगोदर. हे लिहून घ्या अगोदर. लिहून घ्या हे. करू शकणार नाही लिहिलं ना मी. शकणार नाही आपण लिहिलं ना. बघून लिहायचं.
5 स्टार मध्ये जेवायला गेल्यावर आपण कसं करतो? शेजारचं कसं खातो त्याप्रमाणे खातो का नाही? नवीन नवीन असतं, आपण बघितलेलं नसतं. तसं इथं पण काय करायचं, इकडचं वाक्य कसं बनवलं हे बघायचं ना रे. हा, शर्टवर खाली पडेपर्यंत सांडेपर्यंत खातो. समजलं की नाही? शेजारी बघायचं ते कसं खाताय शेजारचं, बरोबर नाही? काय फरक पडतो? कधी आपला काही जन्म 5 स्टार मध्ये झालाय का? नाही ना. शेजारचा कसा शेजारचा कसा खातो ते बघायचं अगोदर. हा, त्याप्रमाणे खायचं, काय फरक पडतो? बघायचं अगोदर. थांबव, मला बघू दे तुम्ही कसं खाता. काय लाजायचं? इकडे बघायचं आपलं कॉपी, इकडे कॉपी करायचं. हा, चला निगेटिव्ह बोला रे. तो भाषण करू शकणार भाषण करू शकणार नाही. हे बघा इकडे लिहिलं की नाही आपण? हा, तेच कॉपी करायचं. शकणार नाही. किंवा याला दुसऱ्या पद्धतीने पण आपण लिहू शकतो, त्याला भाषण करायला जमणार नाही. इकडं जमेल लिहिलं तर इकडे जमणार नाही. ठीक आहे, त्याला भाषण करता येणार नाही. करता येईल, करता येणार नाही. हा, करू शकेल पण त्याला भाषण करता येईल असं पण लिहू शकलो असतं बरं का. अशी मुद्दाम शकेलची सगळी वाक्य लिहू नका. तर करता येईल ते तुम्हाला दिलंय तिथं. कुठं विल बी एबल टू चे नॉर्मल वाक्य शिकवताना तुम्हाला सगळ्या पद्धतीने दिलं होतं. करता येईल, करायला जमेल दिलं होतं का नाही? ते बघा त्याप्रमाणेच आपलं ते कारण का चुकून आपण सगळे इकडं शकेलच घेतलं. उद्या आपण तसे मिक्सर घेऊ. ठीक आहे, तेच बनवताना. तो भाषण करू शकणार नाही. बोला रे, ग्रुप नंबर 1 and 5. He हे will not बोला. be able to बरोबर. विल नंतर नॉट लिहायचं, बी पुढे ढकलायचं. हा, ही विल नॉट बी एबल टू डिलिव्हर स्पीच. हा, याला शॉर्ट करा आता. दुसऱ्या पद्धतीने कसं होईल? he won't be able to deliver speech. deliver speech. ही वोंट बी एबल टू डिलिव्हर स्पीच. करेक्ट आहे. आता या वाक्याच्या शेवटी जर आपण का लिहिलं तर वर्बल क्वेश्चन तयार होईल. त्याप्रमाणे सांगा मला ग्रुप नंबर 1 and 5. तो भाषण करू शकणार नाही का? करू शकणार नाही का? करू शकणार नाही का? तो भाषण करू शकणार नाही का? डोकं लावायचं नाही. विल ला एरो करून इकडे पाठवा, वोंट ला एरो करून इकडे पाठवा. त्याप्रमाणे सांगा मला ग्रुप नंबर 1 and 5. चला. Will he not be able to deliver speech? ये क्या हो गया? deliver. सॉरी. मोबाईल, हा, कॅमेरा थकून गेला इथला. कॅमेराला झोप लागली. तो भाषण करू शकणार नाही का? बोला काय होईल मग? Will he not be able to deliver Be speech? able to deliver. डिलिव्हर काय केलं आपण? विल इकडे घेतलं. ही नॉट बी एबल टू डिलिव्हर स्पीच आहे तसं आपण कॉपी करून घेतलं आणि आपला वर्बल क्वेश्चन आपण तयार केला. दुसऱ्या पद्धतीने कसं होईल? हा, इकडून वोंट घ्या. बोला. Won't he be able to He deliver be speech? able To deliver speech. एबल टू बघा, वरचं बघून खाली घेतो मी. डिलिव्हर स्पीच, दॅट्स इट. एवढं तर सोपं आहे. सोपं आहे ना? येस, सो इझी इज दिस. मग मला सांगा, आजच्या आपल्या या अभ्यासावर तुम्हाला कितीतरी बोलता येईल ना? त्याला हे करता येईल का? त्याला ते करता येईल का? तुला हे करता येईल का? तुला चपाती बनवता येईल का? तुला भाजी बनवता येईल का? तुला कांदा कापता येईल का? किती बनता येतं है ना? त्याला कांदा कापता येईल का? त्याला जेवण बनवता येईल का? हा, त्याला रिझर्वेशन करता येईल का? काही करता येईल का? त्याला जमेल का? अशी अनेक वाक्य आपण आजच्या या अभ्यासाच्या आधारे बोलू शकतो. तुला काय टिफिन भरता येणार नाही का? तुला टिफिन भरायला जमणार नाही का? हा, मग काय होईल ते? विल यू कुठे गेलं? तुला. अरे तो चालू. अरे काय सगळं तो चालू सगळं. ठीक आहे, उद्या आपण तुला सगळे सब्जेक्ट पण घेऊ. विल यू नॉट बी एबल टू
इथे काय बघा, करायला जमणार नाही का, कुठे गेलं नाही का, इथे काय होईल, विल हीच्या ठिकाणी यू नॉट बी एबल टू पॅक युअर टिफिन, तुझा टिफिन तुला पॅक करता येणार नाही का. तो याची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे, अशा जातीचे वेगवेगळ्या प्रकारचे वर्बल क्वेश्चन बनवता येतील. कोणत्या जातीचे, जात कोणती आहे, कर्त्याला डायजेस्ट काम करता येईल, करता डायजेस्ट काम करू शकेल, कर्त्याला डायजेस्ट काम करायला जमेल, करता डायजेस्ट काम करण्यासाठी सक्षम असेल, आणि काय, कर्त्याचे डायजेस्ट काम करण्याची क्षमता असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य तुम्हाला या लेसन मध्ये बोलता येतील. जमेल का सगळ्यांना, येस ऑर नो. बघा वेळेवर चालू केल्यास लवकर संपतात आहे ना. येस सर. आजचा एवढाच कार्यभाग आहे. चला, इट्स टाइम टू नो द होमवर्क. रिपीट ट्वाइस, हे पण ट्वाइस आहे आज, 2 वेळेस रिपीट करायचं, याच्या सहित रिपीट करायचं बरं का. या प्रोनाउन्सिएशन सहित रिपीट करायचं, डोकंच लावायचं नाही. आपण कोणत्या क्लासमध्ये आहोत, नर्सरी. हा, शांतपणे शिकायचं, काही गडबड करायचं नाही. आणि गडबड केल्यामुळे इथे यावं लागलं ना, आता इथून जाणार कुठं आहे ना. तर सांगा, श्रद्धा मॅडम सांगा, किती सेट सेल्फचे, हे आपण 3 सेट केले आज. अरे वा, कालचा पण नंबर इथं 6 होता. ऑल राईट. इकडं कवाळे सर, रिपीट ट्वाइस, सेल्फ किती, 7 sets. का हो, 6 आणि 7 मध्ये एकच फरक आहे. आणखीन एक घ्या ना, बाकीचं स्टडी चालू आहे. एक घ्या, आणखीन एक, थोडस एक वेळेस कमी जेवायला लावा मुलांना, स्कोरच्या पाठी कमी खायला लावा, तेवढ्या वेळात होतं एक सेट. हा, एक्झाम मध्ये कमी जेवायचं असतं, सांगा त्यांना, आतापासून सवय लागली पाहिजे. आणि त्यांना सगळ्यांना IAS करायचं का नाही तुम्हाला, मग आतापासून सवय लागली पाहिजे. तुमचे विद्यार्थी वेगळ्या ठिकाणी जाणार जो, सगळे पालकांना सांगा, अभ्यास करणारे विद्यार्थी वेगळ्या ठिकाणी जाणार आहे. त्यांना जर कलेक्टरचं बाप व्हायचं असेल तर मुलांना अभ्यास करला, ठीक आहे. ऑल राईट, चाल भैया पॉज. Yes, sir. We will have Yes sir. We will have पॉज, बाय बाय. Bye.